श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मार्च 2026साठी मिथुन राशीचे राशी भविष्य. मार्च 2026मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. हा महिना तुमच्यासाठी सौभाग्य आणि आनंद घेऊन येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुरु तुमच्या पहिल्या घरात, शनी 10व्या घरात, राहू 9व्या घरात, केतू 3ऱ्या घरात, बुध आणि मंगळ 9व्या घरात राहतील. दुसऱ्या दिवशी शुक्र तुमच्या 10व्या घरात आणि 26 तारखेला तुमच्या 11व्या घरात प्रवेश करेल. 15 तारखेला सूर्य तुमच्या 10व्या घरात शनीसोबत संक्रमण करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी बदलण्याची शक्यता आहे. तुमचे कष्ट वाढतील, तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि तुमचा व्यवसाय वाढेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही जितके जास्त काम कराल तितके तुमचे निकाल चांगले मिळतील. हा महिना प्रेमविषयक बाबींसाठी अनुकूल आहे. नातेसंबंधामध्ये प्रेम अधिक दृढ होईल आणि विवाहित लोकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. गुरुस्वामीच्या आशीर्वादाने तुमचे नातेसंबंध सुधारतील आणि गैरसमज दूर होतील. कौटुंबिक जीवन मध्यम राहण्याची शक्यता आहे, तर आरोग्य देखील चांगले राहण्याची अपेक्षा आहे. तसंच महिन्याच्या उत्तरार्धात काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या महिन्यात तुम्ही खूप प्रवास करू शकता. या सहली लांब पल्ल्याच्या असतील, काही पर्यटनासाठी असतील, तर काही तीर्थक्षेत्रासाठी देखील असते. कार्यक्षेत्र, या संपूर्ण महिन्यात शनी तुमच्या 10व्या घरात राहील आणि 10व्या घराचा स्वामी गुरुग्रह महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या घरात वक्री होईल, परंतु 11व्या स्थानापासून तो थेट होईल. 7व्या स्थानाचा स्वामी मंगळ महिनाभर राहू आणि बुधासोबत 9व्या स्थानात राहील. कामावर तुमचा प्रभाव वाढेल. कामाचा दबाव जास्त असेल, ज्यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु तुम्ही मागे हटणार नाही. या काळात स्थानांतर होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या कामात काही विलंब होऊ शकतो, परंतु इच्छित बदल तुम्हाला आनंद देऊ शकतो. व्यवसायात असलेल्यांसाठी हा महिना खूप चांगला राहील. तुम्ही तुमच्या योजना आखण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय योजना फलदायी ठरतील, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता वाढेल. तुम्हाला अनुभवी व्यक्तींचा पाठिंबा मिळेल आणि त्यांच्या सल्ल्याने काम केल्याने तुमचा व्यवसाय काही उंचीवर पोहोचेल. तुम्ही काही नवीन लोकांना एकत्रित आणण्यात यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुमच्या व्यवसायात चालना मिळेल. काही नवीन व्यवसाय उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल. जर तुम्ही मोठ्या समस्यावर काम केले, कायदेशीर अडचणी टाळल्या आणि वेळेवर कर भरला, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायातून चांगल्या बातम्या दिसू लागतील. आर्थिक परिस्थिती, तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता मार्च मासिक राशी भविष्य 2026 नुसार हा महिना आर्थिक बाबींसाठी चांगला राहील असे म्हणता येईल. महिन्याच्या सुरुवातीला 9व्या घरात 5 ग्रहांचा प्रभाव असेल आणि गुरुग्रह देखील 9व्या घरात दृष्टी ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला लांब प्रवास करण्याची संधी मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील, ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला यश मिळेल. शिवाय गुरूंच्या आशीर्वादामुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. 26 तारखेपासून शुक्र तुमच्या 11व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न सातत्याने वाढेल. तुम्हाला चांगल्या स्रोताकडून पैसे मिळण्याची संधी मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. जर तुम्ही सध्या शेअर बाजारात सक्रियपणे गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला मोठे यश मिळू शकते आणि तुमची संपत्ती वाढू शकते. तसेच शेअर बाजार धोकादायक आहे, म्हणून तुम्ही तज्ञांचा सल्ला घेत पुढे जावे. या व्यतिरिक्त मंगळाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. चांगले यश मिळण्यासाठी आणि चांगले आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला थोडे अधिक परिश्रम करावे लागतील. प्रेम आणि लग्न, जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर 2026च्या मार्च महिन्यातील राशी भविष्यानुसार हा महिना तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणेल. तुमच्या नात्यात प्रेम फुलेल. 5व्या भावाचा स्वामी शुक्र महिन्याच्या सुरुवातीला 9व्या भावात आणि दुसऱ्या भावापासून तुमच्या 10व्या भावात शनीसोबत भ्रमण करेल. त्यानंतर 26 तारखेला तो तुमच्या 10व्या भावातून निघून 5व्या भावात दृष्टी देऊन तुमच्या 11व्या भावात प्रवेश करेल. प्रेमाशी संबंधित बाबी तुमचे लक्ष वेधून घेतील आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमधील अंतर कमी होईल आणि प्रेम वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक वेळ घालवण्याचा तुम्हाला वारंवार संधी मिळतील. तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवण्याचा आनंद घ्याल आणि एकमेकाचा चुका माफ कराल, ज्यामुळे तुमचे नाते सुधारण्याची आणि प्रगती करण्याची परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज देखील करू शकता आणि तुमचे लग्न शक्य होईल. शिवाय अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. विवाहित जोडप्यांसाठी महिन्याची सुरुवात किरकोळ समस्या आणि परस्पर आदराचा भाव घेऊन येऊ शकते. तसेच 11 तारखेपासून गुरुच्या वक्री गतीमुळे तुम्ही तुमचे नाते टिकवून ठेवू शकाल. तुमच्या दोघांमध्ये खोल प्रेम, समर्पण आणि एकता अनुभवाल, जे चांगल्या नात्यांचे लक्षण आहे. कौटुंबिक जीवन, हा महिना तुमच्या कुटुंबासाठी चांगला असण्याची शक्यता आहे. 4थ्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत 9व्या घरात तुमच्यासोबत असेल, तर 9व्या घरात स्थित मंगळ तुमच्या 7व्या आणि 3ऱ्या घरात तुमची नजर ठेवेल. शनी देखील 4थ्या घरात असेल. 2ऱ्या घरापासून शुक्र 10व्या घरात प्रवेश करेल आणि 4थ्या घरात दृष्टी ठेवेल, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद येईल. परस्पर प्रेम वाढेल आणि एकमेकाबद्दल आदर वाढेल.
कुटुंबातील समस्यांमध्येही एक मजबूत बंधन निर्माण होईल. प्रत्येकजण नवीन परंतु लांब पल्ल्याच्या प्रवासाला सुरुवात करेल. तीर्थयात्रा देखील शक्य आहेत. तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल, परस्पर प्रेम वाढवाल. तुमच्या पालकांच्या आरोग्याच्या समस्यापासून आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल आणि त्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या भावंडांना काही किरकोळ समस्यामुळे त्रास होऊ शकतो आणि त्यांना मदत करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. महिन्याच्या सुरुवातीला गुरु तुमच्या राशीत मागे जाईल, जो तुमच्या विचारांवर वारंवार प्रभाव पडेल आणि तुम्हाला अनेक निर्णयावर पुनर्विचार करावा लागेल. तसेच 11 तारखेपासून गुरु थेट येताच तुमची निर्णय घेण्याची क्षमता बळकट होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहाल आणि उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी अमूल्य योगदान द्याल. यामुळे केवळ कौटुंबिक वातावरण सुधारेल, शिवाय परस्पर प्रेमही वाढेल. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद मिळेल, जीवन आनंदी होईल. उपाय आहेत. बुधवारी तपकिरी रंगाच्या गाईला हिरव्या भाज्या खायला घालाव्यात. शुक्रवारी तुम्ही लहान मुलींना काहीतरी भेट द्यावी. शनिवारी भगवान शनिदेवाच्या चरणी मोहरीचे तेल अर्पण करा आणि त्या तेलाने त्यांना मॉलिश करा. भगवान बृहस्पतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाला स्पर्श न करता पाणी अर्पण करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.